कोल्हापुरात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे आणि याला निमित्त आहे शक्तिपीठ महामार्ग। एकीकडे विकासाचा दावा तर दुसरीकडे विनाशाची भीती। कुंभी भोगावती खोऱ्यातील शेतकरी आता या निमित्तानं रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। शिरोळपासून आजऱ्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये या शक्तिपीठवरून संतापाची लाट आहे। नेमकं काय घडते कोल्हापुरात, का होतो या महामार्गाला इतका प्रखर विरोध, पाहूया विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यातील 6 प्रमुख तालुके या महामार्गाच्या रडारवर आहेत। बोरोडेमध्ये 6 गावांनी एकत्र येत या प्रकल्पाचा निषेध केलाय, तर बहिरेश्वरमधील 200हून अधिक शेतकऱ्यांनी आपली जमीन कोणत्याही परिस्थितीत न देण्याचा निर्धार करत या प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय। तसेच तुरुंबे तालुका राधानगरी येथील बैठकीत देखील शेतकऱ्यांनी शक्तिपीठला विरोध करताना म्हटलंय की इतक्या उंचीच्या भरावामुळे पावसाचं पाणी शेतात साचून शेतीचं नुकसान होईल। महामार्गामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना कित्येक किलोमीटरचा वळसा घालावा लागेल। शेतकऱ्यांच्या मनात यासह अनेक प्रश्न आता उभा राहिलेत। स्थानिक लोकांना या मार्गाचा शून्य फायदा असताना हा अट्टहास सरकार कशासाठी करतंय असा सवाल केला जातोय। आधीच शेती तोट्यात आहे, त्यात जमिनी गेल्या तर आम्ही जगायचं कसं? रेडी रकणारदाराने पैसे मिळणार आहेत म्हणतात, पण आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत, त्यामुळे तुम्ही कितीही दर दिला तर आम्हाला फरक पडत नाही, असंही काही शेतकऱ्यांनी म्हटलंय। एकीकडे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला, तर दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांवर शेतकरी नाराज आहेत। स्वार्थासाठी नेते गप्प का आहेत असाही सवाल आता शेतकरी वर्गातून विचारला जातोय। दरम्यान बहिरेश्वर तालुका करवीर येथील 200 शेतकऱ्यांनी जी बैठक घेतली, यामध्ये शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने त्याला आपण विरोध करूया। परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी कंबर कसली असून या बैठकीत शक्तिपीठ विरोधातील आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचा ठराव करण्यात आल्याचं समजते। तसेच कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असाही निर्धार केल्याचं शेतकऱ्यांनी समजते। विरोधाची ही ठिणगी आता संपूर्ण जिल्ह्यात पसरू लागली। बलिदान देऊ पण रस्ता होऊ देणार नाही असा टोकाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याचं समजते। कोल्हापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातूनही कमी अधिक प्रमाणात विरोध होत असताना शासन हा मार्ग जनतेवर का लादत आहे असा मोठा प्रश्न असल्याचं काही शेतकऱ्यांनी म्हटलंय। शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात सध्या रणकंदन माजलं आहे। एका बाजूला प्रगतीची स्वप्न आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती आहे। आता जन आक्रोशासमोर शासन झुकणार की महामार्गाचं काम रेटून नेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुमच्या मते विकासासाठी सुपीक जमिनी देणं योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की कळवा। कोल्हापूरच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर। धन्यवाद।